सख्यानो, तुम्हाला आज मी मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून कशी करायची ते दाखवते। सोपी पद्धत आहे, घरच्या साहित्यामध्ये सगळं करायचं। प्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, कमी तेलाची भाजी। तेल टाकून घेऊया। नंतर असा मिक्सरमध्ये ठेचा बनवलेला, मिरची, लसूण, आलं थोडंसं ठेचा बनवून घेतलेला आहे, तो आता तेलात टाकून परतायचा। म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जातो। मिरचीचा ठेचा आता परतून घेऊया, कमी गॅसवरच, लो फ्लेमवरच करूया। नंतर त्यामध्ये कोवळे देठ असलेली मेथीची भाजी टाकूया आणि परतून घेऊया, कोवळ्या देठांची। अशी परतल्यामुळे कडूपणा कमी होतो। नाहीतर मेथीची भाजी कोण खायला मागत नाही, कडू असते म्हणून। तर अशी परतून घेतली थोडी, कडूपणा कमी होतो। आणखी थोडंसं तेल टाकते। अशा प्रकारे ही तेलावर परतून घेऊया। तेलावर थोडी परतून आली की त्यामध्ये मी तुम्हाला आज नवीन एक दाखवणार आहे। ही अशी बालाजी किंवा डायमंडची ना मूग डाळ, ती टाकायची। आपल्याकडे वेळेवर असेल नसेल तेव्हा हे पॅकेट साणून ठेवायचे मुगाच्या डाळीचे, भिजायला वगैरे घालायची गरज नाही आणि खूप क्रिस्पी टेस्ट येते। बालाजीचं किंवा ह्याचं घेतलं तरी चालेल, डायमंडचं। भाजीला कडूपणा बिलकुल राहत नाही या डाळीमुळे। ही अशी डाळ टाकायची आणि 2-3 प्रकारांनी आपण करू शकतो। शेंगदाण्याचं कूट पण घालू शकतो, ओलं किसलेलं खोबरं। पण ही डाळ एकदा टाकून बघा, काहीच नाही। एक पॅकेट आणलं ना 5 रुपयाचं की पटकन कामाशी येतं। मेथीच्या भाजीला, शेपूच्या भाजीला, पालकाच्या भाजीला, कशामध्ये आपण टाकू शकतो। फारसं महाग पण नाही आणि लवकर होऊन जातं काम। थोडासा गॅस मोठा करूया आणि ही भाजी आपण परतून घेऊया। भाजी परतता ती डाळ पण नरम होऊन जाते, क्रिस्पीपणा तसाच राहतो, ती तेलात तळलेली असते म्हणून। बघा कशी सुंदर भाजी वाटते ना। आता मीठ टाकूया। पालेभाजीमध्ये ती आळल्यानंतरच मिठाचा अंदाज येतो, म्हणून ती तयार झाल्यानंतर अगोदरच मीठ टाकायचं नाही, तयार झाल्यानंतरच टाकायचं, नाहीतर खारट होण्याची शक्यता असते। थोडंसं कमी मीठ टाकायचं, कारण ह्या डाळीला मीठ असतं, नमकीन आहे ना ते। बघा झाली की नाही, पटकन भाजी तयार। डाळ भिजवायचं वगैरे काही कटकट नाही, पटकन आपण पुडी कापायची आणि टाकून द्यायची भाजीमध्ये।
जेव्हा आपण भाजी परततो तेव्हा. नंतर पाहिजे तर जेवताना आपण चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण डाळीमुळे खारट होऊ शकते ना, म्हणून. ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची भरड घातलेली आहे, ठेचा घातल्यामुळे चांगली चव लागते. आता दुसऱ्या प्रकारे करायची म्हणजे त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं पण टाकू शकतो, किसलेलं. अवेलेबल असेल ते टाकायचं, नाहीतर सुकं ओलं खोबरं टाकू शकतो. ओल्या खोबऱ्याने कलर छान येतो, पिवळा, व्हाईट आणि ग्रीन.